केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. दुसरे काही खाण्यापिण्याचे धंदे मांडा, दारू म्हणजे या गावात नकोचे. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारामध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन गावच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या देशी विदेशी दारू विक्री व्यवसायाला तीव्र विरोध केलाय. संबंधित व्यावसायिकांना ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती, मात्र गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाल्यामुळे ती परवानगी ग्रामपंचायतीनं रद्द केल्याचं सरपंच दत्तात्रय रोकडे यांनी सांगितलंय. या ग्रामसभेसाठी गावातील तरुण, वयोवृद्ध आणि महिलाही मोठ्या संख्येनं हजर होत्या. यावेळी महिला आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत या ठिकाणी देशी विदेशी दारूचं दुकान आम्ही होऊ देणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या. जे हॉटेल व्यावसायिकासाठी जो ग्रामसभा गावसभा बोलवली होती, त्या गावसभेमध्ये आज जे निर्णय घेतला, गावाने सांगितलं की तो हॉटेल व्यवसाय तो बंद झाला पाहिजे आणि ग्रामपंचायतने सुद्धा सांगितलं की सरपंच साहेब असतील, ग्रामसेवक साहेब असतील, त्यांनी सांगितलं की सदर व्यवसाय अगदी तातडीने बंद होईल आणि त्याची नोटीस त्यांना जाहीरपणे फलकावरती आणि संबंधित जागेवरती बांधकाम आहे तिथे पण चालू होईल. त्याचप्रमाणे महिलांची जी काही मागणी होती, गावात जे काही अवैध दारूचे धंदे चालू आहे त्याच्याविषयी सुद्धा महिला आक्रमक झाल्या होत्या. महिलांना सुद्धा ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामस्थांनी आश्वासन दिलेले आहे की येत्या होणाऱ्या काळामध्ये त्यांना जाहीर नोटीस पाठवून सदरचे व्यवसाय कसे तातडीने बंद होतील आणि ते बंद होण्यासाठी काय प्रयत्न करू, आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि ज्या महिलेनं ते मांडलं, युवकांनी सुद्धा त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि सांगितलं की ताई तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीमागे, आणि गावाने सुद्धा त्याला साथ दिलेली. निश्चितच यापुढे गावचा जो काही अवैध दारूचा व्यवसाय आहे तो निश्चित बंद होईल. भविष्यातही कधी दारूसाठी किंवा दारूची एनओसी मागण्यास कोणाचा जर अर्ज आला तर त्याला कितीही पैसे गावाला वर्गवणी स्वरूपात दिले, काही स्वरूपात दिले तर ते न घेता दारू एनओसी द्यायची नाही, हा निर्णय आजही या ग्रामसभेच्या माध्यमातून हा खूप चांगला निर्णय आज ग्रामस्थांनी घेतला. निश्चितच चांगला निर्णय. महिन्यापूर्वी आमच्या ग्रामपंचायत मध्ये एक बांधकाम हॉटेल व्यवसायासाठी बांधकाम परमिशन मागणीचा अर्ज आला होता. तर हा व्यवसाय म्हणून आम्ही त्या अर्जाला त्यावेळेस तात्पुरती मंजुरी दिली होती, पण सदर व्यक्तीची पार्श्वभूमी आम्ही नंतर चेक केली का त्याची अवैध दारूचा किंवा दारूचा व्यवसाय त्याच्यावर त्या माणसाचा ही जाणीव आम्हाला गावकऱ्यांना आम्हाला झाल्यानंतर आम्ही विरोध केला. आम्ही मासिक सभेतही ती कॅन्सल करायची मंजुरी घेतली मासिक सभेची आणि आजही गावसभा लावून ग्रामस्थांनी तिला विरोध केलाय आणि सरपंच साहेबांनी आपल्याला त्या गोष्टी आश्वासन दिले का आता ग्रामसभा संपल्यानंतर 1 तासाच्या आत आपण त्या जागेवर पण कॅन्सलची नोटीस लावणार, पंचायतच्या फलकावर पण कॅन्सलची नोटीस लावणार आणि अशा पद्धतीने ऍक्शन घ्यायचं ठरवलं. गावसभा होती आमची हॉटेल व्यवसायासाठी, आम्ही तातडीने गावसभा व ग्रामसभा घेतलेली आहे. जे काय असेल कायदेशीर नसेल त्याचे नाही का त्याला कागदपत्र देऊन आम्ही त्याची कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी नोटीस बजावणार आहे. कमीत कमी अर्धा ते 1 तासात त्याला पोच होईल अशी व गावात त्या नोटीसची अंमलबजावणी करून गावात आम्ही त्याची लावणार आहे. त्याला सुद्धा आम्ही नाही का 8 दिवस झाले त्याला नोटीस दिलेली आहे. आम्ही पोलीस स्टेशनला त्यांचं शुल्क, दारू शुल्क अधिकाऱ्यांना सुद्धा नोटीस दिलेली आहे त्यांची. माणसं मेले तर जबाबदार तुम्ही. आजही संबंधित ठिकाणी छुपा दारू व्यवसाय सुरू असून त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना, महिलांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतोय. या ठिकाणी एका ढाबा व्यावसायिकानं जागा घेऊन बांधकाम सुरू केलंय. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये दारू व्यवसायाला ग्रामपंचायतीनं परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून केली आहे. जो बांधकाम करतो त्याला इथं बोलून घ्यायचं, त्याशिवाय आम्ही कोणीच घरी जाणार नाही आणि त्याच्या समोर हे सगळं सांगायचं. सगळे मुलं उद्ध्वस्त होत चालले. ह्या वडगावचा काहीच विकास नाहीये. नवीन नवीन विकास आणा गावामध्ये. पैसे देऊन आम्ही ते सगळं काम शाळेला मदत करा. शाळा चालली कुठं? विकास करा, प्रत्येक गोष्टीचा विकास करा तुम्ही. बाकीचे गाव बघा, वडगाव बघा, किती लोक नाव घेते वडगावला. मी काय म्हणतो, आपला नवरा सुद्धा जर घरी कोणाला तेव्हा सुद्धा गावचा बाप कोणी असो, सरपंच असो,
दुसरे काही खाण्यापिण्याचे धंदे मांडा, दारू म्हणजे या गावात नकोचे. कोणतीच परवानगी घेतली जाणार नाही. आम्हाला एवढे कष्ट करून सुद्धा पोटाला संध्याकाळचं खायला भेटत नाही. गट नंबर मध्ये परवानगी, कोणती परवानगी काढायला कोणता व्यवसाय टाकाय ग्रामपंचायतची परवानगी लागत नाही, कशाची आहे ग्रामपंचायत. पण तरी मी तो अर्ज वाचला, त्याच्यावर उल्लेख असा होता का बिअर बार म्हणलं भाऊसाहेब असा अर्ज आपल्याला देताच येणार नाही, कसं काय देता येईल. तर त्या ठिकाणी विषय असा चालू होता काहींचा की अशीच परवानगी देऊन टाकायची तिथे. पण त्याला विरोध झाला. अनिलला मी फोन केला, अनिलला सांगितलं ठीक आहे त्याला काही बांधकाम करायचं असेल तर ती परवानगी द्या, पण हॉटेल किंवा बिअर बार परमिट रूम साठी परवानगी देऊ नका. स्पष्ट विरोध केला अनिलने फोन. आणि त्या टायमाला आमचा विषय असा झाला की त्याला ठीक आहे बांधकाम त्याला काय करायचं असेल त्यांनी जागा घेतली त्याला करू द्या, पण ते कोणता व्यवसाय करण्यासाठी हॉटेलसाठी झाला किंवा बिअर बार साठी परवानगी द्यायची नाही असा विषय झाला. आणि त्यानंतर मग तो अर्ज तो आम्ही ठेवून घेतला आणि प्रशासकानं नंतर त्या मला वाटतं त्याच दिवशी दिला तीन चार दिवसांनी तो त्याला त्यांनी त्याच्यात तो हॉटेलचा उल्लेख करून त्यांनी ती परवानगी दिली. ते आता ते भाऊसाहेबांनी काही त्या अर्जाकडे बघितलं नाही, कारण त्यांनी सांगितलं माझा विषयच नाही, हा फक्त प्रशासक सरपंच आमचे अधिकारी नाही, फक्त प्रशासकीय अधिकारी दिलं. तर तेवढ्या अधिकारात त्याने तो दिला, बावड्याने सही केली आणि तो दिला. त्यानंतर याचा उल्लेख झाला. उल्लेख झाल्यानंतर तात्काळ लगेच फोन केले, भाऊसाहेबांना फोन केला आणि मी त्या टायमाला नंदुरबार बाहेर जाईल होतो. तर तत्काळ मिटिंग घ्या म्हणलं. मिटिंग मध्ये ते काय एनओसी दिली असेल जे काय ती तात्काळ रद्द करा. मग ती तात्काळ रद्द करायचा निर्णय मिटिंग मध्ये झाला आणि ती एनओसी त्याला आपण पाठवण्यात आली, परंतु त्यांनी काही स्वीकारली नाही. परंतु काय आता झालं असेल ते झालं असेल, शेवटी गावच्याच गोरी गावच्याच बाबळी. परंतु आता जे काय करायचंय आपण त्याला नोटीस दिली, तो व्यवसाय त्याचा कोणत्या प्रकारे ते आपण होऊन देणार नाही याची ग्रामपंचायत होती मी सुद्धा गावी देतो. तेवढे कोणताही व्यवसाय ठीक आहे त्याला काही निवासी बांधकाम करायचं ते करू द्या, परंतु हॉटेल असेल बिअर बार असेल किंवा कोणता व्यवसाय असेल तिकडे अवैध व्यवसाय बघा, अवैध व्यवसाय तिकडे आपण होऊन देणार नाही. या ग्रामसभेला गावातील शेकडो नागरिक, तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. गावात कुठलाही अवैध व्यवसाय यापुढे होऊ देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. तर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच आणि सदस्यांनी गावकऱ्यांना तसं आश्वासन दिलंय. दारू व्यवसाय सुरू झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा महिला आणि ग्रामस्थांनी दिलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.